दिवसाचा हेतू वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार मानण्यासाठी देणारे स्टेनल रॉड्रिग्स, दुसऱ्या वाढदिवसानिमित्ताने देणार डेरियन कॅस्पियन रॉबिन नोकिस आणि मध्येच सायमन जुलियन यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सर्वांना लाभो. आत्मकाळातील आजचा दुसरा रविवार आहे आणि पहिल्या रविवारी आपण बघितलेला आहे की निर्मया संदेशा आपल्याला सावध राहण्यासाठी आणि जागृत राहण्यासाठी सांगत आहे. आणि प्रभू येशू देखील शुभ वर्तमानात मागच्या रविवारला सज्ज राहण्यास सांगत आहे. आणि आज त्याची पुढची पायरी जागृत झाल्यानंतर तयारी करण्यासाठी आपल्याला आवाहन करण्यात येत आहे. आज पहिलं वाचन बारूक संदेश त्याच्या पुस्तकातून घेण्यात आले आणि बारूक संदेश आपल्याला सांगत आहे की आपली तयारी ही बाह्य स्वरूपाची नव्हे तर अंतःकरणाची असावी. प्रभूच्या सौंदर्याची वस्त्र आपण परिधान करावं आणि त्यासाठी पाचारण केलेलं आहे. याच्या शुभ वर्तमानात देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला योहान बाप्तिस्मा तारणाऱ्याच्या येण्यासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी व्हावी, प्रायश्चित्तावर भर द्यावा म्हणून आवाहन करत आहे. आपण सर्वजणांनी योग्य ती अशी तयारी करावी म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करूया. आणि आजची मेणबत्ती आहे रीतची, ती दुसरी मेणबत्ती ही योहान बाप्तिस्मा याची जो तयारी पश्चातापाची तयारी करत आहे त्याचं प्रतीक म्हणून दुसरी मेणबत्ती आपण भेटवणार आहोत. त्याचं आयोजन श्री गाव परिवाराचं आहे. मी त्यांच्या पॅरिसचे मेंबरला बोलवतो, त्यांनी ही मेणबत्ती भेटवावी. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपणा सर्व काही जीवनाकडे ठेवो. एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहून व राज्य करतो.
बारूक या पुस्तकातून लिहिलेले वाचन. हे यशदेव, तू आपली दुःखाची आणि निराशेची वस्त्रे काढ आणि परमेश्वराच्या वैभवाचे सौंदर्य सदोदित परिधान कर. परमेश्वराकडून पूर्णत्वाचा अंगरखा चढव. तुझ्या डोक्यावर अनंताचा मुकुट धारण कर, कारण परमेश्वर तुझे तेज आकाशाखाली प्रत्येक राष्ट्राला दाखवणार आहे. कारण पूर्णत्वाची शांती आणि समर्पित जीवनाचा सन्मान हे परमेश्वर तुला देऊ केलेले नाव चिरकाल टिकेल. हे यरूशलेम, उठ, उंच वाट्यावर उभी राहा आणि तुझी डोळे पूर्वेकडे लावा. पवित्र प्रभूच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराने त्यांची आठवण ठेवली आहे. म्हणून पहा, तुझे पुत्र पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून पुन्हा एकत्र जमले आहेत. जाताना ते शत्रूच्या संगतीत पायी गेले होते. आता वैभवात परत आणलेल्या राजपुत्रासारखे परमेश्वर त्यांना माघारी आणले. कारण प्रत्येक उंच पर्वत आणि शाश्वत डोंगर सपाट करावे आणि खोलीवरून जमीन सपाट करावी अशी प्रभूची आज्ञा झाली आहे. अशा प्रकारे परमेश्वराच्या गौरवाखाली इस्रायल सुरक्षित नांदू शकेल. तसेच अरण्य आणि प्रत्येक सुवासिक झाड परमेश्वराच्या आज्ञेमुळे इस्रायल लोकांना सावली पुरवतील. परमेश्वर आपल्या वैभवाच्या प्रकाशाने दया आणि पूर्णता यांची जोड देऊन इस्रायल लोकांना आनंदाने मार्गदर्शन करेल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केले. सियोनातून नेलेल्या बंदीवानांना प्रभूने माघारी आणले. तेव्हा ते आम्हाला स्वप्नवत वाटले. त्यावेळी आमच्या मुद्रेवर हास्य पसरले. आमचे ओठ गाणी गाऊ लागले. आपला प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केले. तेव्हा परजातीय म्हणाले, प्रभूने यांच्यासाठी महान कार्य केले आहे. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केले. खरोखर आम्हाला कितीतरी आनंद झाला. आपला प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केले. दक्षिणेकडल्या वृक्ष प्रदेशात थोडी फिरून वाहू लागतात. तसेच हे प्रभू आम्हा बंदीवानांना माघारी आले. आश्रयवाडे पेरणी करणारे आनंदाने कापणी करते. आपला प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केले. पेराची बी घेऊन घराबाहेर पडणारा कंसाच्या पेंड्या घेऊन जयघोष करीत घरी परते. आपला प्रतिसाद. प्रभूने आमच्यासाठी महान कार्य केले. पौलांचे प्रिकरास पत्र यातून घेतलेले व्हायचे. बंधूजनो, मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आमच्या देवाने आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता लाभली तिच्यामुळे मी असे करतो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. माझ्याकडे असलेले ख्रिस्त येशूच्या कळवळाने मी तुमच्या सर्वांसाठी किती उत्कंठित आहे यांच्याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी अशी आशा प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, अशासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत कराल. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्माण आणि निर्दोष असावे आणि देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे जे नीतिमत्तेचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. हा एक प्रभूचा शब्द आहे.
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. सर्व माणसं देवाने केलेले कारण पाहतील. प्रभू तुम्हाबरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. किरबाई कैसर याच्या राज्याच्या 15व्या वर्षी पोर्तुगीला यहुद्यांचा अधिकारी होता. हेरोद गालिलाचा मांडलिक व त्याचा भाऊ फिलिप हा इटोरिया आणि ट्राकोनिती या देशाचा मांडलिक आणि लुसिनिया अभिनेचा मांडलिक होता. आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. तेव्हा जकराचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. मग तो यार्देन जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत होता. हे यशया संदेशाच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले ते असे. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाट झाली ती अशी, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक घोडे भरेल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी सखल होईल, वाकडी वाट सरळ होईल, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसं देवाने केलेले कारण पाहतील. प्रभूचे शुभ वर्तमान. सुमारे 10-15-20 वर्ष अगोदर वसईच्या एका चर्चमध्ये ख्रिसमसची मध्यरात्रीची मिसा झाली. आणि त्या मिसाला नेहमी पॅरिसमध्ये सक्रिय असलेला एक तरुण त्या दिवशी दिसणारा, नेहमी फादराला मदत करणारा, नेहमी पुढे करणारा, पुढाकार घेणारा हा दिसणारा. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याला विचारण्यात आला तर तो म्हणाला की फादर, मी ख्रिसमससाठी खास कपडे शिवायला दिले होते आणि त्या टेलरने 24च्या संध्याकाळपर्यंत पाठवले नाही. माझा तो आवडीचा ड्रेस होता आणि म्हणून मी मध्यरात्रीच्या मिसाला आलो नाही. घटना अत्यंत छोटी आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी हा संदेश देत आहे की आपण जी तयारी करत आहोत ती कशा पद्धतीने तयारी करत आहोत. कदाचित त्या मुलाची अशी समज होती की मी तोच मला आवडीचा ड्रेस होतो, त्याच्याकडे दुसरे अनेक ड्रेस होते, तो ड्रेस मिळाला नाही, मी मिसाला जाणार नाही, मी प्रभूच्या आगमनाच्या त्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाही, प्रभूच्या जन्माच्या सोहळ्यात सहभागी होणार नाही, त्याची समज होती. मग प्रभू येशूला कोणत्या प्रकारचा पेहराव अपेक्षित आहे, कोणत्या प्रकारचा पोशाख अपेक्षित आहे, कोणत्या प्रकारची तयारी अपेक्षित आहे हे आपल्याला बारूक संदेशा पहिल्या वाचनात सांगत आहे. पहिलं वाचन बारूक या संदेशाच्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. आणि हा बारूक संदेशा हा इर्मया संदेशाच्याकडे सेवक सचिव म्हणून कामाला होता. गेल्या रविवारचं पहिलं वाचन हे इर्मया संदेशाच्या पुस्तकातून आपण घेतलेलं आहे. आणि इर्मया संदेश आपल्याला जागरूक राहण्यासाठी, सज्ज राहण्यासाठी सांगत आहे. आणि इर्मया संदेशाचा सचिव हा बारूक संदेशात आपल्याला तयारी करण्यासाठी सांगत आहे. आणि कोणत्या प्रकारची तयारी? 2 प्रकारची तयारी असते. एक बाह्य स्वरूपाची तयारी, एक आंतरिक स्वरूपाची तयारी. बाह्य स्वरूपाची तयारी आपण करू शकतो. पैसा असला की सगळं डेकोरेशन, पेंटिंग, लाइटिंग, स्टार्स सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अंतःकरणाची जी तयारी आहे, आत्मची तयारी, हृदयाची शुद्धीकरणाची तयारी, ज्यावर बारूक संदेश आणि आजचं शुभ वर्तमान भर देत आहे, ती तयारी कोणती आहे? आणि बारूक संदेश सांगत आहे, तू आपली दुःखाची व निराशेची वस्त्रे काढून टाक. ह्या दिवसात जर आपण खरंच तयारी करत असो तर कोणत्या प्रकारची कपडे परिधान केले पाहिजे, आपला पोशाख कोणता असला पाहिजे, त्याविषयी सांगत आहे. बाह्य स्वरूपाची पोशाख नव्हे तर तू आपली दुःखाची व निराशेची वस्त्रे काढून टाक आणि परमेश्वराच्या वैभवाचे सौंदर्य परिधान कर. आपल्या चेहऱ्यावर, आपल्या हृदयावर, जीवनावर परमेश्वराचं सौंदर्याचं तेज दिसलं पाहिजे. तो पोशाख आपण परिधान केला पाहिजे. पुढे बारूक सांगत आहे, परमेश्वराकडून पूर्णत्वाचा अंगरखा चढवला. तोपर्यंत आपण ही सगळी कपडे आपले अपूर्ण आहेत. परमेश्वराच्या पूर्णत्वाचा अंगरखा आपला चढेल जेव्हा आपण त्याच्या नीतीमध्ये राहू, अंतःकरणापासून आपण शुद्ध झालेलो असतो.
आणि पुढे सांगत आहे, तुझ्या डोक्यावर अनंताचा मुकुट धारण कर. हा खरा पेहराव परमेश्वराला अपेक्षित आहे. तो आपलं महागडे ड्रेस आणि हे सगळे गोष्टी काय आवश्यक आहे तर समाजात जगायचं म्हणजे ते ठीक आहे, पण तेच म्हणजे सगळं काही नाही. तोच माझा ड्रेस असला की मला त्या दिवशी सण साजरा करता येईल, ही जी आपली समज आहे ती बालू संदेशा भरून काढत आहे. आणि त्याच्यापुढे आणखी तयारी करण्यासाठी आजचा शुभ वर्तमान त्याला मदत करत आहे. हे परमेश्वर दिले आहे. त्या तारणाच्या योजनेसाठी काही लोकांना जबाबदारी दिली होती. त्यापैकी एक महत्त्वाची जबाबदारी योहानाकडे दिली. योहान बाप्तिस्ताला सांगितलेलं आहे की प्रभूच्या येण्याची तू लोकांमध्ये तयारी करावी. आणि कशी तयारी करावी तर त्यांच्या अंतःकरणाची तयारी. आणि योहान लोकांना सांगत आहे पश्चाताप करा आणि प्रभूच्या येण्यासाठी आपले नातेसंबंध दुरुस्त करा. सो प्रिपेअरिंग अँड प्रिपेअरिंग, फक्त प्रिपेअर नाही तर रिपेअर करा. नातेसंबंध हे काही कारणामुळे जे नादुरुस्त झालेले आहेत ते सगळे संबंध दुरुस्त करा. कारण आपण खूप महागडे कपडे घालून आलो, पण नातेसंबंध तसेच नादुरुस्त राहिलेले असतील तर खरंच तो सण आपल्याला साजरा करता येईल का? केवळ तो बाह्य देखावा असेल, अंतःकरणातून आपण हरलेलो असतो. आणि म्हणून योहान आपल्याला सांगत आहे की पश्चाताप करा. पश्चाताप करणे म्हणजे आपल्या जीवनात काही गोष्टी अप्रिय होतात, अनैतिक होतात, चुकीच्या होतात, आपल्याला नकोशा असतात, त्या घडतात. घडल्यानंतर आपण डिस्टर्ब होतो, अस्वस्थ होतो, आपली झोप डिस्टर्ब होते, आपलं लक्ष विचलित होते, आपलं जीवन विस्कळीत होते. अशा अवस्थेत ही सगळी लक्षणं म्हणजेच काहीतरी चुकीचं माझ्या हातून घडलेलं आहे, परमेश्वराची कृपा कमी झालेली आहे. आणि त्यासाठी ते दुरुस्त करण्याचं काम म्हणजे ख्रिस्त सभेने आपल्याला दिलेली मोठी देणगी म्हणजे पश्चाताप करण्याचं. पश्चातापाद्वारे आपण ते सगळं दुरुस्त करू शकतो. आणि त्यासाठी योहान संदेश सांगत आहे. तो इथे 2-4 टप्पे सांगत आहे की प्रभूचा मार्ग तयार करा. मार्ग तयार करणे. आता आपल्याकडे आज मॅरेथॉन आहे. मी या बाजूला बघितलं मॅरेथॉन असल्यामुळे रस्ते चकाचक झालेले आहेत. मला तर वाटतं मॅरेथॉन वर्षाला 2-3दा असेल बरे, रस्ते आणखी अपेक्षा चकाचक होते. तर मॅरेथॉनसाठी आपण रस्ते एवढे चकाचक करत असतो तर जो स्वर्गीय चालणारा येणार आहे त्यासाठी अंतःकरणाचे रस्ते आपण कसे केले पाहिजे. वाटा नीट करा, खोरे भरा, टेकडी आणि असखल भाग हा सपाट करा. योहानाला नेमकं काय सांगायचं आहे की वाटा नीट करा, खोरे भरा, दगड आणि असखल भाग आहे तो सपाट करा. हा खरंच रस्त्यावरचा असखल भाग नाही, हा डोंगर टेकड्याचा असखल भाग नाही. आपल्या अंतःकरणात असलेला असखल भाग आहे तो सपाट करा. अंतःकरणात कोणते दगड आहे, कोणता असखल भाग आहे की ज्यामुळे मी प्रभूच्या तारणाऱ्यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या गोष्टी त्यावर अडथळा करत आहे आणि त्या ज्या गोष्टी आहेत ते सकल करण्यासाठी आवाहन करत आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या दैनंदिन जीवनात. काही वेळेला आपण हर्ट होतो, कोणाकडून हर्ट झालेलो असतो, मग आपला इगो दुखावला जातो आणि मग तो इगो आपण कुरवाळत राहतो आणि मग तो अनेक वर्ष आपण अबोला धरतो, बोलत नाही. शेजारी असो, आपले कलिग्स असो, नातेवाईक असो, मी कशाला बोलतो, तो बोलायला यायला पाहिजे, कशाला पुढाकार घेऊन माझं काही चुकलं नाही. आणि अशा अवस्थेत अनेक महिने जातात, अनेक वर्ष जातात आणि ते नातेसंबंध तसेच राहतात, सणपण येऊन जातात. परंतु आपल्याला त्या नातेपेक्षा आपला इगो खूप महत्त्वाचा असतो. तो इगो अहंकार आपण कुरवाळत बसत असतो. त्यानंतरचा अडथळा किंवा असखल भाग म्हणजे आपला पैसा, प्रॉपर्टी. माणसाने श्रीमंत व्हावं, चांगले पैसे मिळवावे, कष्टाने, सचोटीने, मेहनतीने. पण श्रीमंत झाल्यानंतर त्या श्रीमंतीचा एक दुष्परिणाम आहे की त्याला वाटते की आता माझ्याकडे पैसा झालेला आहे, मला कोणाची गरज नाही, त्याला पाहिजे नाही, मला नातेवाईक नको, समाज नको, लोक नको. आणि अशी प्रकारची जी वृत्ती मनात येते की माझा पैसा असला की मला सगळ्या गोष्टी मिळतील, आता मी फार पैसेवाला झालेलो आहे. आणि माणूस मग जमिनीवरून हवेत येतो, हवेत पर्यंत असतो. तर तो एक अडथळा आहे की आपल्याला तो आपल्या हृदयात असलेला असखल भाग आहे तो आपल्याला सपाट करायचा. पूर्वग्रह, प्रेजुडिस, पूर्वग्रह जो आहे की त्याचा मी बदला घेईन, त्याला मी धडा शिकवेन, तिला मी असं करेन, त्याला मी तसं करेन, माझी वेळ आल्यानंतर मी हे सगळं मनात आपण साचवून ठेवतो. सुखाची, बदल्याची भावना ठेवतो आणि ही सगळी भावना आपल्या जीवनात असलेला असखल भाग आहे.
द्वेष किंवा मत्सर, द्वेष किंवा असूया की एखाद्याचं चांगलं झालं तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे, एखाद्याचं दुःख झालं तर दुःख वाटलं पाहिजे. पण अशी मानवी स्वभाव आहे की त्याचं भलं झालं की आपल्याकडे पोटशोध होतो, ते पोटात दुखायला लागले. एखाद्याच्या घरी एखाद्याचं चांगलं घर होत असेल तर मग शेजाऱ्याला ते पचत नाही, पोटदुखी व्हायला लागते. शेजाऱ्याच्या मुलाला नोकरी लागली की इथे पोटात मळमळायला लागते. शेजाऱ्याच्या मुलीचं नातं झालं की आपली झोप उडते इथे. शेजाऱ्याच्या घरी फोन दिला लागली की मग आपल्याला काहीतरी असहाय्य होते, अस्वस्थ होतो. ही सगळी द्वेषाची लक्षणं आहेत. ती जर होत असेल तर मग आपल्या अंतःकरणात असलेला हा असंख्य भाग आहे तो आपल्याला साफ केला पाहिजे. आणि आजच्या दुसऱ्या भागवत काळातल्या दुसऱ्या रविवारी अजूनही 2 आठवडे आहेत. आपल्याला योहान संदेश योहान बॅप्टिस्ट आपल्याला सांगत आहे. गेल्या रविवारी आपल्याला जागरूक राहण्यासाठी सांगितलं. जागरूक राहा, सज्ज राहा. आपल्या या व्यस्त जीवनातून सगळ्या उत्सव सेलिब्रेशन जागरूक व्हा. जागरूक झाल्यानंतर तयारी करा. तयारी कोणत्या प्रकारची? तर अंतःकरणाची, पश्चातापाची. आपल्या जीवनातले जे असकल भाग आहे ते सपाट करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून 24च्या रात्री आनंदाने आपल्याला परमेश्वराच्या सौंदर्याची वस्त्रे परिधान करून आनंदाने तारणाच्या आगमनाचा सण साजरा करता येईल. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. पाठ क्रमांक 4. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व विश्ववस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर. श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपल्या विनंती आपण शरीर घेऊया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल प्रभो आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ यांना भाविकांना प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी सहाय्य करण्यास पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी समाजात सर्वत्र समानतेचे वातावरण निर्माण करून सामान्य जनतेचे जीवन सुखकर करण्यास नेहमी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात योहान बप्तिस्मा आपणास प्रभूचा मार्ग तयार करण्यास सांगत आहे. आपल्यालाही या आगमन काळात प्रभू येशूचे स्वागत करण्यासाठी पश्चाताप करून पुनसार करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या प्रकाशाची साक्ष प्रीती, न्याय व शांतीद्वारे समाजात देण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती भाविकाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लावावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे, तसेच आज विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांवर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, मी या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील ओढीवा तुझ्या प्रेमाने करून काढू, आम्हाला आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बलिदान सर्व समर्पण त्याला माझे व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व टिकून आहे. तुझ्या या दयाळपणामुळेच आम्ही आमच्या प्रार्थना वही दाने तुला अर्पण करीत आहोत. याचा स्वीकार कर व आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य कारण आहे. कारण आम्हासाठी नम्रता धारण करून प्रभू येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्यांनी पूर्ण केली व आमच्या कारणाचा मार्ग मोकळा केला. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या कारणात आम्हाला सहभागी करेल या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत व महान सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव मानतो. प्रभू खरोखर पवित्र आणि सर्व अभिप्रायाचा प्रमाण. ही गाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल.
भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हणाले, तुम्ही सर्वजण हा घ्यावे यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्तुती साजरी करीत असताना आम्ही तुझ्या जीवनाची खातर व कारणाचा त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे ही भाव्याचे आम्ही करतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विचार करतो. जे आमच्या अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिग्रह घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर संपून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता नंदकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य ख्रिस्त आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडवसे आम्ही विनंती. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. म्हणजे दिव्य आश्चर्याने आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास की तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती बंधन करूया. Oh
करणारे हे परमेश्वराचे कृपा त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य तुम्हाला यादी माझी प्रत्येक शब्द विनंती आहे. आपले सर्व सिस्टर्स मीटिंगसाठी बाहेर गेलेले आहेत. बाहेरचे माझा सिस्टर्स मदत करण्यासाठी आहे. तर आम्ही कमिटीसाठी फक्त पुढेच उभे राहू. भाविकांनी सगळ्यांनी पुढे यायचं.
आपण प्रार्थना करूया. जोसेफ परेरा हे आपल्याच पॅरिसचे सध्या बनारस डायसिसमध्ये कार्यरत आहेत, सध्या रजेवर आहेत आणि आपले फादर दुसऱ्या ठिकाणी विसाला गेले. त्यांनी आज दोन्ही विसाला मदत केली. डॉक्टर फादरांचे फार फार आभार आणि तुमच्या बाळकी कार्यावरचा प्रभूचा आशीर्वाद राहावा या आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर, पित्या, तू आम्हाला स्वर्गातून भाकर दिली आहेस. या स्वर्गीय भाकरीमुळे सतबुद्धीने चालण्यास व स्वर्गीय गोष्टीची आवड धरण्यास आम्हाला शक्ती मिळेल. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्तात मागे करतो. आजचं दुसरं कलेक्शन संत विन्सेंट डी पॉल संघटनेसाठी असेल. ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात गिडियन लोपिस, श्री अंतोन व सौ तेरेजा लोपिस राहणार सितरघाट नानघाट यांचा अविवाहित मुलगा आणि एनेट टुस्कानो, श्री जेम्स व सौ डेल्फिना टुस्कानो राहणार घाटी नानघाट यांची अविवाहित मुलगी. स्टीव इब्रिटो, स्वर्गवासी पॅट्रिक व श्रीमती जसिंता इब्रिटो राहणार चिंचोडी नानघाट यांचा अविवाहित मुलगा. आणि ली मचाडो, श्री नेल्सन व सौ संगीता मचाडो राहणार कोल्हा नंदाघाट यांची अविवाहित मुलगी. अजय परेरा, श्री जॉन व सौ अनिता परेरा राहणार मांडपे नानघाट यांचा अविवाहित मुलगा. आणि शेरीन आल्मेडा, श्री जॉन व सौ आशा आल्मेडा राहणार तांदूर घास यांची अविवाहित मुलगी. या लग्नाची पहिली घोषणा आहे. या लग्नात कोणता अडथळा असल्याचे आपल्याला ज्ञान असल्यास स्वच्छ धर्मगुरूंना कळवणे ही आपली जबाबदारी आहे. आगमन काळातील दुसरा रविवार, आजची उपासना शिवी गाव परिवाराने केली, त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना मुकद्दर गाव परिवाराची असेल. पॅरिश काउन्सिलची मासिक सभा आज संध्याकाळी 5:45 वाजता होईल. सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी आणि वेळेवर उपस्थित राहावे. आपल्या वसई धर्म प्रांतासाठी पोप फ्रान्सिस यांनी नियुक्त केलेले नवनिर्वाचित बिशप थॉमस डिसोजा यांचा दीक्षाविधी आणि पदग्रहण सोहळा पुढच्या रविवारी 15 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता संत अगस्टिन हायस्कूल भागोळा येथे संपन्न होत आहे. आणि या दोन्ही सोहळ्यासाठी दीक्षाविधी आणि पदग्रहण सोहळ्यासाठी आपल्या सर्वांना खास आग्रहाचे आमंत्रण आहे. आपल्यापैकी जे भाविक या कार्यक्रमाला जाऊ इच्छितात त्यांनी कृपया 2 दिवसात आज संध्याकाळपर्यंतच आपली नावं द्यायची आहे चर्च कार्यालयामध्ये. उद्या संध्याकाळपर्यंत कारण बसची व्यवस्था करायची आहे. ती त्यांनी आयोजकांनी अशी विनंती केलेली आहे की शक्यतो जे वैयक्तिक येणार आहेत त्यांनी सार्वजनिक वाहनात आलं तर बरं होईल, कारण खूप वाहनं होती आणि ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पॅरिसमधून एकच वाहन करून बस करून त्याद्वारे आलेलं अधिक उत्तम. त्याच दिवशी हा संपूर्ण दीक्षाविधी आणि पदग्रहण सोहळा सिग्नेट चॅनलवर लाईव्ह दाखवला जाईल. आज वसई विरार महानगरपालिकेतर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्यांना देखील शुभेच्छा. आपल्या सणाच्या निमित्ताने आपण परिवर्तन अंक प्रकाशित करीत आहोत आणि त्यासाठी आपल्या पॅरिसचे जे फादर सिस्टर्स इतरत्र कार्यरत आहेत त्यांचे फोटो आणि कार्य ठिकाण कृपया चर्च कार्यालयात लवकरात लवकर जमा करायचे आहेत. काही पाठवलेले आहेत, अजून काही बाकी आहेत, त्यांनी कृपया हे ऑफिसमध्ये द्यायचे आहे. उद्या सोमवार 9 तारीख ते शनिवार 14 तारखेपर्यंत आम्ही दोघे धर्मगुरू सकाळी दुसऱ्या दिवसानंतर कुंभसारासाठी उपलब्ध असू. हे आपलं आगमनकालीन कुंभसार भाविकांनी करून घ्यावं यासाठी सकाळच्या वेळेला धर्मगुरू उपलब्ध असतील. दुसऱ्या दिवसानंतर याची भाविकांनी नोंद घ्यावी. मागील रविवारचं दान 31,300 रुपये, बुधवार आणि शुक्रवारचं दान 12,480, संत विन्सेंट डी पॉलसाठी
देवडी इग्निशियस यांची डिग्री 5,000 रुपये. सर्व देवडीदारांना धन्यवाद. आशीर्वादासाठी उभे असा. हे सर्व समर्थ धर्मग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाची प्रार्थना. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्यासमोर उभे राहतो. गेली 50 वर्ष आमचे हे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ बनून दिमाखाने उभा आहे. तिथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे, तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्त बनलेले आहे. हे प्रभू, 50 वर्षापूर्वी ज्यांनी या चर्चचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्ष उतरविण्यासाठी अपार मेहनत घेतली, त्यांच्या मेहनतीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 वर्षे आमच्या चर्चमध्ये सेवा कार्य केलेले फादर, सिस्टर्स आणि प्रापंचिक यांची आम्ही आठवण करतो. आणि आता तुझ्या नेपाळ उदासीची विश्रांती घेत असलेले आमचे वृद्ध श्रद्धावंत यांची आम्ही आठवण करतो. आम्ही आमच्या चर्चच्या भवितव्यासाठी प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू. मागील लोकांनी तुझा शोध घेतला तसा मनापासून शोध घेण्यास आम्हाला कृपा दे व या पृथ्वीवर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्हाला हृदयाची दानशूर करा. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त आणि आमचा आश्रयदाता संत पॉलच्या मध्यस्थीने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे.